तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले ती ही दृश्य आहेत। भयंकर या ठिकाणी माफ करा अविनाश अभ्यंकर आपण या ठिकाणी पाहतोय। तर मनसेचे सगळे वरिष्ठ नेते या सगळ्या परिसरात उपस्थित। राज ठाकरे याच हॉटेलमध्ये सध्या थांबलेले आहेत। चर्चगेट स्थानक परिसरात असलेलं हे हॉटेल, चर्चगेट परिसरात असलेलं हे हॉटेल आपण या क्षणी पाहतोय। साधारणतः दुपारी 1च्या दरम्यान या मोर्चाला सुरुवात होणार आहे, पण काहीशा विश्रांती करता राज ठाकरे या हॉटेलमध्ये थांबले असल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। ही तीच लिफ्ट आहे ज्या लिफ्टनं राज ठाकरे वरच्या मजल्यावर गेलेत आणि आता मनसेचे काही वरिष्ठ नेते नांदगावकर, अविनाश अभ्यंकर आपण या क्षणी पाहतोय। हे देखील या सगळ्या परिसरात पोहोचलेले आहेत। पुढच्या काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होईल। 11:31 झालेले आहेत। काही तासातच साधारणतः 12 ते 12:30च्या दरम्यान शरद पवार ही मोर्चासाठी म्हणून सिल्वर ओक वरून रवाना होणार आहेत। मनीषकडे आपण जाऊया, आपले प्रतिनिधी मनीष। साधारणतः 12-12:30च्या दरम्यान शरद पवार यांचा ताफा सुद्धा मोर्चाच्या दिशेनं रवाना होणार आहे। राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते देखील मोर्चासही दाखल होण्यास सुरुवात। नक्कीच लागवी, आपण बघितलं तर आज 1 नोव्हेंबर आहे आणि या मोर्चाची जी हाक देण्यात आली होती की असा भूतोना भविष्यात असा मोर्चा हा आपल्याला मुंबईच्या या संपूर्ण परिसरामध्ये बघायला मिळणार आहे। आणि त्यामुळेच या मोर्चाचं जे नेतृत्व करतायत, जे नेते नेतृत्व करतायत, त्यात प्रामुख्याने एक नाव जे आहे ते शरद पवारांचं आहे। आणि त्यामुळेच शरद पवार देखील गेल्या मागील दशकांमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने निवडणुका हाताळलेल्या आहेत, कशा पद्धतीने देशाचा कारभार आणि निवडणूक प्रक्रिया जी आहे त्याबद्दल देखील सूतोवाच केलेला आहे। अगदीच आणीबाणीचा काळ असेल तर ते आता निवडणूक प्रक्रियात जो होणारा घोळ असेल, मतदार याद्यांचा घोळ असेल, यावरती जे भाष्य असणार आहे ते शरद पवारांचं प्रामुख्याने खूप महत्वाचं असणार आहे। आणि त्यासाठीच ज्या हॉटेलमध्ये राज ठाकरे सध्या थांबलेले आहेत त्याच हॉटेलमध्ये कदाचित या सर्व नेते मंडळींची भेट देखील होऊ शकते आणि पुढे चर्चा होऊ शकते। कारण अद्यापही या मोर्चाला परवानगी मिळाली नसली तरी मात्र हे सर्व नेते मंडळी काय भूमिका घेणार आहेत यापुढे, आणि साधारण या ठिकाणी 12:30 ते 1च्या दरम्यान शरद पवार जे आहेत ते आपल्या सिल्वर ओक या निवासस्थानावरून बाहेर पडतील। त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे खासदार ज्या आहेत त्या देखील असणार आहेत। लागवी, बंदोबस्तात काही वाढ करण्यात आलेली आहे का या सगळ्या परिसरात? आणखीन शरद पवार यांच्या समवेत कोण कोण असतील या सगळ्याविषयी काही अपडेट? सध्या तरी खासदार सुप्रिया सुळे जे आहेत त्या निवासस्थानी आहेत आणि शरद पवार हे दोघच जण या निवासस्थानी आहेत। त्यामुळे जे पदाधिकारी आहेत ते सर्व आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी जमत आहेत। वायबी सेंटर जे आहेत त्या ठिकाणी देखील नेते जे आहेत ते त्या ठिकाणी जमत आहेत। थोड्या वेळापूर्वी अशी माहिती होती की वायबी सेंटरला शरद पवार हे जातील, त्या ठिकाणी पदाधिकारी नेत्यांशी चर्चा करतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।